मी हेच सांगेल की अशी मराठी फिल्म कधी बनली नाही आणि बनणार नाही. मराठी इंडस्ट्रीमध्ये किंवा मराठी चित्रपटात अशी ॲक्शन फिल्म झालीच नाही आहे. आणि आज आनंदाची गोष्ट आहे की आज शो ओपन झाला आहे आणि आज 17 सिटीमध्ये कमीत कमी 40 शो हे हाऊसफुल गेले आणि लोकांनी तेवढं प्रेम दिलं आहे. आणि पुढचे काही दिवसात हे वर्ड ऑफ माउथनी हे रानटी चित्रपट नक्कीच चांगलं प्रतिसाद भेटेल आणि हिट होईल. नाही ताई, मुंबईत नाही, पुण्यात झालं आहे. पुण्याच्या राहुल सिनेमामध्ये जे शरदचे म्हणून शरद केळकरचे जे फॅन्स आहेत त्यांनी केलं आहे. कुठेतरी साऊथची जी कल्चर आहे ती मराठी इंडस्ट्रीमध्ये आली आहे असं सांगावं. आणि नेहमी आपण साऊथचे फिल्म्सबद्दल बोलतो, बॉलिवूडबद्दल बोलतो आणि मराठी चित्रपट हे नेहमी मागे राहतं. पण रानटीसारखे पिक्चर असतील, अनेक पिक्चर याच्या अगोदरचे येऊन गेले, वेड असेल, मुलशी पॅटर्न असेल, या चित्रपटामुळे मराठी इंडस्ट्री ही साऊथला कम्पीट करत आहे. तर जेव्हा ही स्क्रिप्ट तुमच्याकडे आहे तर आम्ही अभिनेते असतील शरद केळकर सर्वांनी असं सांगितलं की खूप कमी वेळात तुम्ही त्या गोष्टीसाठी तयार झाला. काय नेमकं तुम्हाला आवडलं या पिक्चर? नाही, मला जेव्हा सिनॉप्सिस त्यांनी सांगितली तर मला वाटतं 10 मिनिटात मी फिल्म फायनल केली. कारण जेव्हा सिनॉप्सिस आपण ऐकतो त्या सिनॉप्सिसवर आपल्याला समजतं की फिल्म कशी होईल. आणि मला जसं मी आधी पण म्हणलं, साऊथमध्ये जी ॲक्शन आपण बघतो त्या लेवलची ॲक्शन ह्या फिल्ममध्ये आहे आणि लोकांना खूप आवडेल. मराठी प्रेक्षकांना मराठी इंडस्ट्री खूप महत्त्वाची राहिली आहे. कारण अनेक वर्षापासून मराठी इंडस्ट्री ही वरती आली आहे. आणि कंटेंट जे म्हणतो आम्ही, फिल्म चालण्यासाठी 2 गोष्टी असतात. एक तर जो लीड असतो, हिरो, तो नक्की किंवा हिरोईन असेल काय, पण महत्त्वाचं याच्यावर आहे कंटेंट. आणि कंटेंटमुळे ही फिल्म चालतं आणि त्याच्यामुळे मराठी इंडस्ट्रीकडे जास्तीत जास्त लोकांचं वळण किंवा लोक मराठी पिक्चर बघण्यासाठी जातात. एक प्रोड्युसर जर तुम्ही एक ऑडियन्स म्हणून विचार केला तर या चित्रपटाबद्दल माझ्याबद्दल प्रोड्युसर म्हणून नाही, पण एक ऑडियन्सबद्दल मी विचार केला. नक्कीच मी हेच सांगेल की अशी मराठी फिल्म कधी बनली नाही आणि बनणार नाही.